आता वाजले संध्याकाळचे 7:15. सगळे लाईट लावून घेते आणि निघाले. नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर. आज मला दिवसभर भरपूर कामं होती, तर मी सगळी आवरून घेतली आणि दुपारी संदीपचा फोन आला, तर तो म्हटला संध्याकाळी जेवण बनवू नको का, तर ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर त्याच्या आधी मी इथे दिवा लावून घेते. एका व्हिडिओखाली मला 2-3 कमेंट्स आलेल्या की तू डाव्या हाताने अगरबत्ती ओवाळते आणि उजव्या हाताने बेल वाजवते. तर हो, कारण जेव्हा मी दोन्ही या कृती करते तेव्हा मला डाव्या हाताने बेल वाजवायला आणि उजव्या हाताने अगरबत्ती ओवाळायला जमत नाही जेव्हा दोन्ही एकदाच करते. त्यासाठी मी तसं करत होते, पण तुमच्या सांगितल्याप्रमाणे मी आता प्रयत्न करते उजव्या हाताने अगरबत्ती ओवाळायचा आणि डाव्या हाताने बेल वाजवायचं. बेल वाजून झाल्यावर परत मी उजव्या हाताने अगरबत्ती ओवाळायची आणि मग लावायची. तर 2-3 कमेंट्स खूप चांगल्या आलेल्या आणि मला खूप छान वाटलं वाचून. एकदम पॉझिटिव्ह घेतलं मी त्याला आणि त्यांनी खूप चांगला मोठा असा मेसेज मला केला होता की असं करत जा म्हणून. तर खूप छान वाटलं मला आणि थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल. दाराच्या इथे मी ओवाळून घेते आणि तिथे एक अगरबत्ती लावते आणि तुळशीला एक अगरबत्ती लावते आणि दिवा लावते. पाया पडून घेते आणि संध्याकाळचे आता 7:15 काहीतरी होत आलेत आणि संध्याकाळी वाटत होतं पाऊस येईल, पण आला नाही. आणि हे बघा किती छान असं जी नॅचरल लाईट येते ना घरामध्ये, खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं संध्याकाळी. मला संध्याकाळी जास्त व्लॉग करायला चांगलं वाटतं. आता वाजले 7:30. तर मला चहा बनवायचा आहे, पण म्हटलं उशीर झाला देवपूजा करायला, तर म्हटलं देवपूजा करून घेते आणि नंतर चहा बनवते.
आणि थोडंसं तुमच्याशी बोलते. तर आता मी आंघोळ वगैरे केली, कारण की जे इंडोर प्लांट्स आहेत तर त्यांना सगळ्यांना मी खत वगैरे घातलं. आउटडोअरला जे मी 4 प्लांट्स आणले होते नवीन, तर ते पण मी दुसऱ्या पॉटमध्ये लावून टाकले. तर खूप धूळ वगैरे उडत होती, तर म्हटलं मी आंघोळ करून घेते. तर मी आंघोळ वगैरे केली, दिवा लावला आणि आता मी चहा बनवते. तर थोडासाच मला आज स्वयंपाक आहे, जास्त नाहीये. तर ते का ते मी पुढे सांगते. तर आणि मला वेळ भरपूर आहे आज, तर म्हटलं मी ब्लॉग करायला घेते. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी महाबळेश्वरहून काही झाडं आणली होती, तर ती सगळी झाडं मी आता दुसऱ्या नवीन पॉटमध्ये लावून घेतलं आहे. कोणती पण झाडं आणली तरी मी लगेच रिपोर्ट करत नाही, त्यामुळे झाडं लवकर खराब होतात. तर आता मी सगळी झाडं लावून घेतली आणि संध्याकाळी मला जेवण वगैरे बनवायचं नव्हतं, थोडंसंच बनवायचं होतं. कारण की संदीपचे जे काका आहेत तर त्यांनी त्यांच्यासाठी पुरणपोळी मागवलेली, तर त्यांनी आमच्यासाठी सुद्धा मागवली. तर संदीप बोला मी येताना घेऊन येतो, फक्त तू आमरस बनव. पुरणपोळी आम्ही दुधासोबत पण खातो, छान लागते. पण आता आंबे होते तर म्हटलं मी आमरस बनवते. आणि आता पावसाळा चालू होत आला आहे ना, तर आंबे खराब निघतात आहे. तर माझ्याकडे होते तर ते मला लवकर संपवायचे आहेत, कारण की एवढे चांगले आंबे आहेत आणि आतून असे खराब निघतात. बाहेरून चांगले दिसतात पण आतून खराब निघतात आहे. चहा इथे होतोय माझा चहा. आणि मला नंतर भजी बनवायची आहे, तर मी हे काढून धुवून ठेवलं आहे. कढई आणि ही चाळणी धुवून ठेवली. तर आता वाजलेत 7:45. तर आता मी आमरस बनवते. कालच आणली होती आंब्याची पेटी. तर हे बघा असे खराब निघतात आता. मागच्या वेळेस पण एक पेटी आणली तर त्याच्यात पण बाहेरून छान दिसत होते, पण खराब निघत होते. या उन्हाळ्यातली ही शेवटची पेटी आहे, तर आता नाही मागवणार मी. तर हे काढून ठेवते मी साईडला. तर जे जे चांगले ते काढून घेते आणि थोड्या वेळ थंड पाण्यात ठेवते आमरस बनवण्यासाठी. चांगले आहेत ते मी काढून ठेवते आणि जे पिकलेले आहेत तर त्याचं मी आमरस बनवते. राहत नाही. बघा कालच आणले तर बघा खराब निघतं ते. आणि अशा ह्याच्यात ना लवकर आंबे पिकतात. त्यातले 2च आंब्याचा रस बनवते मी. आंब्याचा रस बनवते, ह्याच्यात पाण्यात ठेवते जरा वेळ.
तर इथे बाउलमध्ये चण्याचं पीठ घेतलं, लाल तिखट, हळद आणि मीठ पण संपलं, तर मी आता एवढंच आहे ते टाकते. आणि थोडासा सोडा टाकते. लाल तिखट मी कमी टाकलंय, मिरचीची भजी करायची त्यासाठी. हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी टाकते. नंतर आणल्यावर थोडंसं मीठ टाकेल मी वरतून. मिरचीची भाजी करताना ना थोडंसं घट्टच पीठ लागतं. जास्त सैल केलं ना तर मग ते मिरचीला पीठ लागतच नाही. पुरणपोळी आम्हाला दोघांनाही जास्त नाही आवडत, एक एक बस होतात आम्हाला. पण खूप गोड खाल्ल्यानंतर ना तिखट खाऊ वाटतं, त्यासाठी मी भजी करत होती. आणि ह्याच्यामध्ये नंतर मी जिरेसुद्धा टाकलं होतं, तर मला दाखवायचं राहून गेलं. तर एवढंच मी पातळ ठेवते आणि मी आता ह्याच्यात टाकते कोथिंबीर. आता मी आमरस करून घेते आणि आंबे छान धुवून घेते पहिले. एक मिनिट हे असं पण काढलं ना साल तर एक्स्ट्रा राहत नाही, पण मला लक्षात नाही, मी डायरेक्ट कापून घेतलं. जर काढलं ना तर व्यवस्थित निघून जातं, वाया जात नाही असं जर कापलं ना. आणि हे जे आहे ते आपण खाऊन घ्यायचं. हे मिक्सरलाच लावते कारण की गुठळ्या राहत नाही. आणि मी ह्याच्यात काहीच टाकणार नाही, साखर वगैरे बघते मी, गोड असेल तर नाही टाकत, कारण की पुरणपोळी पण गोड असते आणि आमरस पण जर साखर टाकला तर खूप गोड होईल. आंबा कापायच्या आधी मी हात स्वच्छ धुवून घेतले होते, तर हे मी मिक्सरला फिरून घेते. आंबा थोडासा मी खाऊन बघितलं तर आंबट होता, त्यासाठी मग मी याच्यात साखर टाकते. आमरस बनवताना मी त्याच्यात थोडंसं पाणी पण टाकते, कोणी दूध पण टाकतं. तर मी आमरस फक्त आमच्या दोघांपुरता बनवते, कारण की चिकू आंबा खातो पण आमरस खात नाही आणि तो पुरणपोळीसुद्धा खात नाही. तर त्याला काय पाहिजे ते मी त्याला बनवून देईल नंतर.
तर मस्त असा आमरस झालाय. मी थोडंसं साखर पण टाकलंय, थोडासा आंबट होता मँगो. थोड्या अशा मध्ये गुठळ्या पण ठेवल्या आहेत, छान लागतं त्याने. तर मी टेस्ट करून बघते. मस्त आहे. साखर टाकायची गरज नाही. तर मस्त आपला आमरस तयार आहे. आता आपला आमरस तयार आहे. संदीप आल्यानंतर मी गरम गरम भजी बनवली आणि दोघांसाठी मी एकच पुरणपोळी घेतली आहे. अजून 2 आहेत, पण तो म्हटला की मला एकच दे आणि मलाही एकच हवी होती. मलाही जास्त गोड नाही आवडत. तर असा होता माझा आजचा दिवस. कामं तर खूप होती, पण मी तो काही व्लॉग वगैरे शूट केला नाही. मी निवांत होते म्हणून मी संध्याकाळी व्लॉग करायला घेतला. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. आता वाजले 11:30 आणि चिकूचे कर्टन्स पण मी धुतले. तर त्याने गॅलरीतली लाईट लावली आहे आणि आज त्याने त्याच्या फ्रेंडला प्रॉमिस केले ना. चॅलेंज दिले. चॅलेंज काय चॅलेंज दिले? की एकटा झोपायचा. तर आज चिकूने आणि त्याच्या फ्रेंडने दोघांनी चॅलेंज दिले एकामेकाला की दोघंही त्यांच्या त्यांच्या बेडरूममध्ये एकटे झोपणार. हो का? हो. तर बघूया चिकू किती वेळा झोपतो आणि आमच्याकडे येतो का. हा, बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. होय. अलार्म लावलाय का सकाळी उठायला? अच्छा, दरवाजा उघडा ठेवते मी. तर इथे चिकूचा दरवाजा पण उघडा आहे. तर चिकू गुड नाईट. बाय. गुड नाईट किसी दे. हाँ बाय. 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 ऑल द बेस्ट. आणि इकडे आमचा पण बेडरूमचा दरवाजा उघडाच ठेवलाय मी. एसी चालू आहे तरी उघडाच ठेवलाय. 11:30 वाजलेत आणि 11:30 वाजून 5 मिनिटं. 11:30ला झोपायला गेला होता आणि 5 मिनिटात आला तो इथे. हा झालं मग. तो आता फ्रेंड झोपलाय की नाही काय माहिती. तो बोलत होता जर जमेल तर झोपणार. तो जास्त एकटा झोपत नाही, कधीच झोपला नाही बाई तो. मग आता झालं. तो झोपणारच नाही म्हणजे आता. मग तू आता इथे झोपणार ना. आउट झाला तू गेम मधून, आउट.